मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान आदरणीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे। या अभियानात आपल्या आंधळी गावांनी भाग घेतलेला आहे। विशेषतः आपण प्रत्येक रविवारी श्रमदान करत असतो, पण आज सर्व आमच्या महिला भगिनी, आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या श्रमदानातून आज आपण या ठिकाणी 2 दगडी बंधारे, गॅबेन बंधारे श्रमदानातून अतिशय चांगल्या पद्धतीने, अगदी कोरीव रेखीव पद्धतीने केलेले आहेत। प्रत्येक रविवारी आपण नवीन नवीन असे काम करत असतो। आपण वनराई बंधारा बांधून झाला, आता आपण दगडी बंधारा बांधून झाला, आपण आता एका रविवारी माती बंधारा बांधून घ्यायचा आहे। तर प्रत्येक रविवारी आपण नवीन एक संकल्पना घेऊन आपल्या गावाच्या अनुषंगानं एक चांगलं असं पाऊल उचलत आहोत। मी सगळ्यात विशेषतः सर्व ग्रामस्थांचा अभिमानाने सांगेन की जे उपस्थित राहतात त्यांचं मनापासून मी कौतुक करेन, आणि जे सामील होत नाहीत त्यांनी आपल्या गावाचा आपण घटक म्हणून प्रत्येकाने या अभियानामध्ये सामील झालं पाहिजे। विशेषतः या अभियानामध्ये आमच्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर ह्या प्रत्येक रविवारी म्हणजे कमी जास्त प्रमाणात पण कंटिन्यू येत असतात। त्यांचं मी आंधळी ग्रामस्थांच्या वतीनं, आंधळी ग्रामपंचायतच्या वतीनं मी मनापासून खरंच खूप खूप आभार मानतो। आपण पाहतोय की प्रत्येक रविवारी आता आपले गावचे सेक्रेटरी किंवा सचिवांना आपल्याच गावचे ते आहेत, आणि पाहिलं आपण की ती गेल्या रविवारी आले, ह्या रविवारी त्यांनी आणखी एक आपला सरकारी सेवक माने साहेब, जे प्रत्येक आपला सप्ताह असू देत, या गावची यात्रा असू देत, प्रत्येक कामामध्ये सहभागी असतात, नव्हे तर सगळ्यात पुढे वर्गणी द्यायला असतात। त्यांचंही या कामामध्ये मी कौतुक करतो, आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। आज आपण पाहिलं की सकाळी आपण हसत चव्हाण मॅडमला म्हणलो की चव्हाण मॅडम तुम्ही आज नाश्त्याचे पैसे दिले पाहिजेत, पण चव्हाण मॅडमवर तो नंबर आला नाही। आजचा जो आपण सर्वांनी वनभोजन जे घेतलं ते आदरणीय आपले सचिवांना भिकू महबूब खरात अण्णासाहेब यांनी स्वइच्छेने मचुला, उलट मी अण्णासाहेबांना नको म्हणलं तरी स्वइच्छेने अण्णासाहेबांनी आजच्या आपल्याला जी सगळ्यांना वनभोजनाचा आस्वाद दिला ते आपल्या सचिवांनी दिला। त्यांच्याबद्दल सर्वांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं, कारण आपण पाहतोय त्यांनी आत्ताच आपल्या लकी ड्रॉ मध्ये सुद्धा, गावाच्या लकी ड्रॉ मध्ये जी आटा चक्की दिली, म्हणजे प्रत्येक कामामध्ये अण्णासाहेबांचा सहभाग असतो। आणि आपण पाहतोय की सर्वांनीच यामध्ये प्रत्येकाने जर ठरवलं आपण की 2-5 माणसं वाढवली तर आपण या ठिकाणी 50-50 जणांपेक्षा जास्त न आहोत, तर आपण सगळ्यांनी ठरवलं तर 200-250 माणसं व्हायला काय कमी, कारण 5000 लोकसंख्येचं गाव आहे आपलं, आणि आपण थोडीशी संख्या वाढवणं आपण गरजेचं आहे। याच लोकांनी फक्त प्रत्येक रविवारी येऊन काम करण्यापेक्षा प्रत्येकाने आपण 5-5 जरी माणसं आणली, आपल्या घरातली जरी 5-5 आजूची जर आपण सगळ्यांना सांगितलं, कारण ही सेवा गावची सेवा आहे। आत्ताच आम्ही ज्यावेळेस नाश्ता करत होतो त्यावेळेस चंद्रकांत माने साहेबांनी सांगितलं की ही आपण 2018 साली जी आपल्या पाठीमागं जे आपण दगडी बंधारा मांडलेला आहे तो आज पूर्ण मातीने गच्च भरलेला आहे, ही 2018ला पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये मांडलेला आहे। तर ह्या कामाची ओळख आता बघा, आज आता 26वं साल आता उजाडेल, म्हणजे 8 वर्षानंतर माने साहेब या ठिकाणी येऊन बसले की त्यांना आठवलं की मी ह्या ठिकाणी दगड टाकलाय। तुम्ही ज्या वेळेस आता जोराडीला चाल त्यावेळेस सांगणार की ही आम्ही वनराई बंधारा मांडलाय, तो आम्ही दगडी बंधारा मांडलाय। तर आपण केलेलं गावासाठी सहकार्याचं काम असतं ते आयुष्यभर आपल्या स्मरणात राहतं, आणि आपण असंच सहकार्याची भूमिका घ्याल, आपल्या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावरती 1 नंबरला घेऊन जायचंय। एवढंच आपण सर्वांनी संकल्पना घेऊन पुढे जायचंय। आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सगळंच काम चालू आहे, फक्त आपण अजून लोकसहभाग जास्त वाढवण्याची गरज आहे, आणि लोकसहभाग यापुढे वाढल एवढंच मी बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तानाजी माने मिस्त्री या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज सहकार्याची भूमिका घेतली। त्यांचा सत्कार मी दीपक चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घेण्यात येत आहे। यानंतर मी दुसरे मिस्त्री आदरणीय सोमनाथ दादा खरात यांना विनंती करतो की आपणही गावच्या वतीनं आपण आज चांगली भूमिका घेतली, त्याबद्दल तुमचाही छोट्याखानी सत्कार करण्यात येत आहे। मी अण्णासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा।
लॉक निघत नव्हतं. आपल्या देवस्थानचा हिशोब चालू असताना तर योगेश मानेला फोन केला. योगेश आपला एक कटर घेऊन लॉक काढायचे, तर कुठल्या 1 मिनिटाचा विलंब न लावता त्यांनी कटर घेऊन की 1 मिनिटात ते लॉक कट केलं. प्रत्येक कामात आपल्या सहभागी असणारा आदरणीय योगेश माने यांचा मी सत्कार करायचा. आदरणीय चंद्रकांत माने साहेबांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. आणि आपल्याला ज्यांनी आता आपल्याला वनभोजन दिलं ते आदरणीय आपल्या गावचे सचिव अण्णासाहेब यांचा सत्कार मी आदरणीय तानाजी दादांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा, कारण त्यांचाही प्रत्येक कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग असतो. सचिव अण्णांचा सत्कार दादांनी करावा.